जात्यावर दळण दळीते त्याचा पुढे हाय नाही का ना हाय हाय बरोबर. तर नमस्कार मित्रांनो, मी युवराज. मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन गावाकडच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत गावाकडे पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थ म्हणजे तांदळाचे लाडू. ते पण आईची अशी रेसिपी असणार आहे. तर आता सगळे आई साहित्य जमवते आणि तुम्हाला दाखवते एक गावाकडचे पारंपरिक तांदळाचे लाडूची रेसिपी. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. चला, घरचे तांदूळ आहेत तर ह्याच्यापासून ते लाडू बनवणार आहे. तर आई बोलते पहिले हे पाण्यामध्ये भिजत ठेवते. ते एका तासानंतर आपले हे जे भिजत ठेवलेले तांदूळ आहेत ना चांगले भिजलेले आहेत. चांगले भिजलेले आहेत. हां, पाणी काढून घेता. आता बघा झालेले आहे तांदूळ. आई काढते सुपामध्ये. ते बघा आता हे पण तांदूळ जे आहेत ना ते असे तांदूळ होईपर्यंत ना त्यावरती परतत राहायचं. एकदा आपण व्हिडिओ बनवलेली आहे ना ती रिलीज केलेली व्हिडिओ आम्ही, ती खूप चाललेली व्हिडिओ. तर आईला कसे कमेंट आले खूप की आईच्या हातचे बनवून दाखवा लाडू वगैरे. तर बोललो चला गावी गेलो बनवूया परत हे. तर आम्ही लाडू बनवतो आहे, तुम्हाला बघायला मिळेल ना. तर आमचे लाडू कशा बनतात ते. तर आईच्या पद्धतीमध्ये हे लाडू बनणार आहेत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काढू केलं भरपूर आणि त्या साईडला घेऊन पाऊस येईल. आणि गावाला कसं माहिती आहे का मित्रांनो, पाऊस जरी आला ना तरी तो लांबून पाऊस येत असेल ना तरी तो त्याच्या सरी दिसतं आपल्या येताने. तर आता बघा पाऊस इकडून येतो आहे समुद्राकडून, खाडच्या इकडून. तर पाऊस हळूहळू आपल्याकडे येईल. त्या डोंगरामधून पाऊस आला आहे. तुम्हाला आवाज येत असेल बघा, फील घ्या. जवळ आला आहे. आला जोरात. हे बघा पाऊस एकदम पटकन पाऊस येतो. हे बघ सर आले मोठे एकदम. तर मित्रांनो पाठीमागे आईने जात्यावरती आहे ना तांदळाचे लाडू बनवतो आपण. तर ह्यासाठी ना पीठ लागणार आहे. तर ते पीठ आपण ह्या जात्यावरती जुना आमच्या त्यावरती पीठ आपण काढतोय. तर मित्रांनो इकडे बघा हे ह्या जात्यामधून निघालेलं आहे बघा. हे पीठ निघाले म्हणजे थोडंसं असं खसखशीत पाहिजे ना. आणि असाच निघाला आहे. का निघाला आहे कारण की आईने हे तांदूळ भाजलेत, गरम केलेत म्हणून. ओके, त्यामुळे असा निघाला आहे. तर हा आता आमचा जुना जाता आहे खूप. त्या डिझाईन बघा कशी आहे आमची. त्या जुन्या जात्यावरती आईने आज तो वापरा घेतला आहे. हे तांदूळ आहे जे की भाजल्यानंतर असे झालेले आहेत आणि कडक झालेत ना हे. हो बा कडक. हे मस्त कडक आहे ना. हां एकदम कडक आहे तो आवाज. तर आता ह्या जात्यावरती आई हे दडते आणि ह्याचा पीठ काढते ना हे लाडूसाठी. तर हे पहिला करून घेऊया आधी आपण. आरामात टाकायचं. असं घेते इकडून हा छोटा जाता आमचा आहे त्यामुळे ते थोडं टाकते बघा. आणि ते वरून टाकते ना. आणि पहिले गाणी बोलायचे ना जात्यावरती आई. एक म्हणून दाखव आता. ना पाऊस पडायचा आणि इकडं काढायची. बरोबर. रिश्तेदार नाही जाणे
अगोदर रेस्टॉरंट नाही जायची संध्याकाळ झाली की जनाबाई आलेले आहे आमच्याकडे इकडे इकडे बघा. हां तर मित्रांनो ह्या बेल्टीमध्ये आहेत ना निखारे आणायचे शेजारी जाऊन. तर पहिले यायचे आमच्याकडे ना घ्यायला. आता कसं गॅस आले त्यामुळे आता हे बंद झाले परंपरा, पण जाते आणायला दोघी म्हणजे इकडे एक बसणार आणि इकडे एक बसणार. असं ही दमली की ती दमली. दाखव दाखव दाखव. दोघीने करायचं. 2 हात लागले की पटापट का होता ना काम. तर असे झाडायचे. तर तिला भेटलं बेल्टीमध्ये निखारे. आता निखारे घेऊन ती चूल पडलो घरी. बरोबर आहे. तर मित्रांनो असे आहेत ना, संध्याकाळची वेळ झाली ना 5 वगैरे वाजले ना की अशी ती बेल्टी घेऊन यायचं शेजारी पाजारी आणि निखारे आणायचे. ज्याची कुणाची चूल लवकर पेटली असेल ना तर त्याच्याकडे जायचं, निखारे घ्यायचे आणि आपली चूल पेटवायची. नाही अगोदर जास्त कोण घरी म्हणजे असं कांदा खपवायचाच नाही. बरोबर, कांदा खपवायचा कुणाची भेटली सगळं डोकोटी देत नाही येत आहे. मग तिथे जायचं बेली घेऊन, म्हणजे जवळ आपल्या शेजारी आसपास लांब लांब नाही जवळ या सगळं तिची पेटली काय कोण इष्ट पेटली तिच्याकडे आणायचे कारण पटकन पेटवायचे बारीक खिंच्या करून. बरोबर, असा म्हणजे आपल्याकडचे कांड्यापिठी संपली नाही पाहिजे असं परंपरा होती. आणि एवढं हे पूर्ण गोल एवढं सगळीकडे हे पीठ जमलंय. आता हे आई जमवेल नाही आणि दाखवेल तुम्हाला, मग ती लाडू बनवेन. तर ही आमची खवणी खूप जुनी आहे मित्रांनो. ह्याच्यावरती मी लाडू करंजी बनवल्यात. तर मग अशा आपण खोबरा किसला खवणीवरती. तर आता मागे आता पाठीमागे तर आई आहे ना गुड किसून घेते ना. हे बघा इकडे आई आहे. ते काय घेतलंय? 6 वेलच्या आहेत, 5-6 चोरून काढल्यात. ओके, इकडे गुडाचा खडा घेतला छोटावाला एक. तर हा किसून घेणार असं बारीक करायचं का गुड? किसून घेत आहे ह्याच्यावरती म्हणजे सुरीन बारीक करते. अच्छा, सुरी बारीक करते बारीक करत आहे. नंतर मग आपण खोबऱ्याच्या मध्ये टाकून कळवून. अच्छा, मग हा गुड आणि खोबऱ्याचा चोख निघालाय तो एकत्र आपण एकत्र करू ना. आणि मग नंतर तो आपण कळवायचा. कळवून त्याच्यात मग आपण आता दळलेले तांदूळ आता पीठ तांदळाचा. ओके, ते मग आपण आतमध्ये टाकून नंतर लाडू बनवायचे. लाडू बनवायचा. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा म्हणजे मला समजेल असला हे लाडू कसे बनतात ते. नाही तिकडे आई आता हे गुड किसून घे तोपर्यंत. मी तुम्हाला आता तांदळाचे लाडू बनवून दाखवत आहे. तर ह्याच्यामध्ये मी मिक्स करते आणि नंतर कळवून घेतात. यांचे मी हे घेतले ते तर ह्याच्यामध्ये टाकून घेतात. आता इकडे आईन टाकले, वेलची पावडर टाकले थोडीशी, गुड आणि हे किसलेला खोबरा सगळं एकत्र केलंय कळवणार तेलामध्ये. आणि सगळा हा कळवणार टोपामध्ये तेलामध्ये. तर आता इकडे आई तेल टाकून घेते. तेलामध्ये हा खोबरा चो आणि गुड हे करणार आहे ना, कळवायचं यावरती. आता मस्त मित्रांनो गुळ आणि एकत्र होतोय खोबऱ्यामध्ये. मग आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे तो जात्यावर दळलंय ना आईने पीठ,
तांदळाचं पीठ तो हे टाकणार आपण नाही. घालतो ना. हां, पूर्ण विरघळलं ते. आता खोबरा पण चांगला शिजतो ना आपला. बरोबर. हा जो पीठ दळलेला आहे ना आईने जात्यावरती, तो आता पीठ ह्याच्यामध्ये टाकते. चांगला कड आलेला आहे. हा तांदळाचं पीठ आहे मित्रांनो, जात्यावर दळलेला. इकडे बघायचं मस्त कड आलेला आहे. खोबरा आणि गूळ मस्त एकत्र झालेला आहे नाही. आता हा टाकून घेते पीठ ह्याच्यामध्ये. टाकून घेते. चांगलाच हलवत राहायचं नाही. सगळं एकजीव करायचं, एकत्र करायचं सगळं. नंतर आईने गॅसवरून खाली उतरला टोप आणि चांगला हलवून घेते. गरम गरम आपण हे करू मग. हे बघ, गरम गरम मित्रांनो ओळायचे असतात ते लाडू. तर मित्रांनो मागे आता आई लाडू बनवते ओटीवरती. तुम्हाला दाखवते कशी बनवते ती. तिकडे आई आहे लाडू बनवते. सगळीने घेऊन आली ओटीवरती हे टोप पूर्ण. इकडे बाळदीने बनवलेत पण ना. हे बघा कसे बनवते. असे हे लाडू आहेत, तांदळाच्या पिठाचे लाडू नाही. लाडवात ना आपण 2-3 दिवस सकाळच्या नाश्त्याला खाऊ शकता. सकाळी नाश्त्याला खाऊ शकतो आपण. चाय सोबत. बरोबर. मस्त. ते काय चांगला खोबरा पण काढलेला आहे. ओके. गुळ पण चांगला त्यांचं सारंग शिजलेलं आहे. आणि हे आपलं तांदूळ आपण दळून घेतला, पीठ तो पण चांगला भाजून दळून घेतलेला आहे. बरोबर. म्हणजे तो काय पोटाला बदणार पण नाही, काय पण नाही. काहीच नाही. म्हणजे पोटला काय त्रास काहीच होणार नाही. काही नाही. त्यामुळे खूप चांगले लाडू आहेत हे. चांगले. आतापर्यंत बनले 6 बनलेत, अजून बनतील. हे कसे बनते हातामध्ये. आणि हा पीठ गरमच अजून नाही. गरम आहे म्हणून चालू करताय. बघू दे कसं करतेस. हे बघा. तर आई जर समजा कुणाला जर आपल्या सबस्क्रायबर लोकांना जर बनवायचं असेल लाडू, तर आता आपण बनवले जात्यावर बनवले बरोबर आहे. तर सगळ्या लोकांना जाता नसेलच, मग ते कसं बनवतील. आपण चकीला पण देऊ शकता भाजून. चकीला पीठ काढून म्हणजे आपण पहिले घरी भाजायचे भाजायचं ना, दळा द्यायचं चक्कीमध्ये. दळा द्यायचं. ओके. ते पण करू शकता आपण. अच्छा. चक्कीमध्ये तुम्ही दळून शकता, लाडू बनवू शकता. बरोबर. भाजलेल्या तांदळाचं लाडू बनवू शकता. अशी वेलची बिलची घ्यायची आणि असा गोल अंदाजाने घ्यायचा आणि आपण बनवायचं असं. बघा पूर्ण आपले सगळे लाडू झाले बनवून. तरी पण एक 15 तरी लाडू झाले असे बनवून नाही. हां, एकदम साधी सिंपल रेसिपी आहे. ती पण नक्की ट्राय करून बघा. असा तुम्हाला सांगतो टेस्ट कशी आहे ही लाडूची. एक लाडू घेतो. तर मित्रांनो तुम्ही पण असे नक्की लाडू बनवून बघा घरी, खूप छान लागतात. आणि साधी सिंपल रेसिपी आहे त्या लाडूची. जर तुम्हाला जमलंच तर बनवून बघा. जर मित्रांनो तुम्हाला हा आपला आजचा ब्लॉग आवडला असेल, नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात. तर भेटू अशा काय नवीन गावाकडच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.